ही बघ, ही शेगडी आहे पुष्कर. बघू. हा मग ही वापरू शकतो आपण. मग आता तू डिसाइड कर काय वापरायचं, शेगडी की इंडक्शन. मस्त आहे ही. किती आहे, 3 बर्नर का? 3 बर्नर. म्हणजे शेगडी घेऊन जायची तर परत तिथे नवीन कनेक्शन घ्यायला लागेल. हा, आणि आपला पाईप गॅस तर येणारच आहे ना. अगदीच 6-7 महिन्यांनी लगेच येणार. पण इंडक्शन परत मग पातेली पाहिजे, तवा, कुकर. पातेली? अच्छा, ती फ्लॅट सरफेस. फ्लॅट इंडक्शनला जी चालतात ती. काय काय लागणार त्याला? पातेली आणि कुकर. ऍटलीस्ट हो, कुकर पाहिजे, तवा पाहिजे, भाजी करायला कढई पाहिजे, दूध बेसिक भांडी. म्हणजे ते घेऊया. ती भांडी याच्यावर पण वापरू शकतो ना शेगडीवर. नंतर गॅस सिलेंडर परत नाव कॅन्सल करा, मग ते सगळं परत दुसरी प्रोसेस आपल्याला फॉलो करायला. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो माझं आणि पुष्करचं प्लॅनिंग चालू आहे की शेगडी नेऊया नवीन घरी की इंडक्शन घेऊया. आता आमच्या या आधीच्या सगळ्या व्लॉग्स मध्ये तुम्ही बघितलं असेल की तिथे आमचं शेगडी गॅस हा प्रकार तिथे काहीच नाहीये. आणि आमच्याकडे ही शेगडी आहे. जेव्हा आम्ही या घरात राहायला आलो तेव्हा बिल्डरने आम्हाला ही शेगडी प्रोव्हाइड केली होती. पण आमच्याकडे ऑलरेडी 4 बर्नरची शेगडी आहे म्हणून आम्ही ही छान रॅप करून ठेवली आहे. सो ती आता आम्हाला उपयोगात येणार आहे. पण त्याचाही प्रॉब्लेम असा आहे की आता इथे सुद्धा पाईप गॅस आलाय. सो माझ्या एका व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही आमचे सिलेंडर सुद्धा देऊन टाकले. सो ही शेगडी नेऊ शकत नाही. आणि तिथे सुद्धा पाईप गॅसच आहे. पण आता तिथे काय चालू आहे ना, सध्या पजेशन्स चालू आहेत. सो जोपर्यंत पजेशन ती संपत नाहीत आणि लोक तिथे राहायला येत नाही तोपर्यंत तिथे पाईप गॅस तर चालू होणार नाहीये. सो मग ही शेगडी वापरायला आम्हाला तिथे परत गॅसचं नवीन कनेक्शन रजिस्टर करा आणि ती सगळी बरीचशी प्रोसेस आहे. आणि परत हार्डली एक 7-8 महिन्यांनी पाईप गॅस सुरू होणार आहे. मग परत तो सिलेंडर कॅन्सल करा. ही खूप मोठी प्रोसेस आहे. सो आम्ही डिसाईड करतोय की इंडक्शनच आपण वापरूया. पण परत इंडक्शन वापरायचं म्हटलं की त्याची भांडी आली. सो आणि बेसिक तरी भांडी पाहिजे. 4-5 दिवस झालं आता आम्ही तिकडे बाहेरनं ऑर्डर करत होतो किंवा कॅफेटेरियामध्ये जात होतो. पण आता आम्ही रोजच सॅटर्डे संडे जाणार म्हटल्यानंतर ती सुद्धा सोय करणं आलंच. सो त्याचंच प्लॅनिंग करतो. आणि इंडक्शन यूज करणं हे माझ्यासाठी थोडंसं चॅलेंजिंग आहे. कारण मी कधीच इंडक्शन वापरलेलं नाहीये. म्हणजे मी जेव्हा लग्न करून आले तेव्हापासून आमच्याकडे ही 4 बर्नरची शेगडी आहे. त्याच्यामुळे मला स्वतःला अशी सवय झाली की पटापट 4 गॅसवरती पटापट आपल्या स्वयंपाक करताना गोष्टी ठेवल्या की काम होऊन जातं. पण इंडक्शनचं तसं नाहीये. ऍट अ टाइम एकच गोष्ट करता येते. बरं, त्यात मला काहीच एक्सपिरियन्स नाहीये. त्याचं टेम्परेचर काय असतं, ते यूज कसं करायचं, सो ते माझ्यासाठी जरा चॅलेंजिंग असणार आहे. पण आपल्या व्ह्युअर्स पैकी जर कोणी खूप काळासाठी इंडक्शन वापरलं असेल सो त्याचे फायदे तोटे यूज करायला कसं आहे हे तुम्ही माझ्याबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्याचा मला उपयोग होईल. तसं आमच्याकडे आईने तिच्या एकाही काळामध्ये वापरलेलं आहे. पण आता तो सुद्धा काळ खूप मागे गेला. आणि जसं अंकिता म्हणाली तिला इंडक्शनची सवय नाहीये. सो जेव्हा इंडक्शन घेऊ आणि त्या नवीन घरी जाऊ तेव्हा तिथले कुकिंग ब्लॉग्स बघायला मजा येणार आहे. अंकिता कसं मॅनेज करणार आहे सगळं कुकिंग त्या एका इंडक्शन वरती ते बघायला पण मजा येणार आहे. सो थोडंसं चॅलेंजिंग असेल, गमती जमती होतील, तिला सवय नाहीये त्यामुळे. सो बघूया. म्हणजे आताच मला मी चहा गरम करतेय. सो मला प्रश्न पडला, आता मी एकीकडे चहा करतेय एकीकडे दूध तापवते. आय गेस 2 याची पण मिळत असेल ना? काहीच माहिती नाही आपल्याला. काहीच माहिती नाही मला. 2 आपण मार्केटमध्ये जाऊन काहीच माहिती नाहीये. पण मला वाटतं तेव्हा चहा आपल्याला दूध आणि पाणी मिक्स करून करायला लागेल. हो का? हा मग बेस्ट ना. किंवा मला एक तेही टेन्शन आलं, दूध ओतू बितू गेलं तर काय करायचं. म्हणजे काहीच माहिती नाहीये. बघूया आपण. आणि त्याचा मस्त आपला चहा तयार होतोय. चहा तयार आहे. आणि थोडंसं आमचं सध्या ना रोजच असं चालू आहे की तिथलं घर सुद्धा सेट करायचंय प्लस हे सुद्धा रुटीन आहे. सो जसा वेळ मिळतोय तशा गोष्टी आम्ही बघतोय. सो आज आम्ही थोडंसं शेगडी प्रकारावरती आलो की काय करूया. सो ते एक प्लॅनिंग आता आमचं झालेलं आहे. बघूया या 2-3 दिवसामध्ये ते परचेस करून. म्हणजे आता फायनली आम्हाला निर्णयापर्यंत पोहोचायचंय की इंडक्शन वापरायचं का शेगडी. पण आम्ही फायनल डिसिजन ऑलमोस्ट घेतलं की इंडक्शनच वापरूया. त्याची भांडी फक्त मी ऐकून आहे की त्याला प्लेन सरफेस लागतो. सो ते सुद्धा आम्ही बेसिक एक कढई, एक कुकर, एक तवा, चहाचं पातेलं, दुधाचं पातेलं अशा बेसिक गोष्टी घेणार. जसं मी म्हंटल आमच्या आईने म्हणजे माझ्या सासूबाईंनी एक काळ वापरलंय. सो आमच्याकडे ती इंडक्शनची पातेली अजूनही आहेत. तो आपल्याकडे आहेत 2-3. थांब एक मिनिट. ह्याच्यात मला परवाच आई सांगत होती हे बघ प्लेन सरफेसची पातेली.
हे मला वाटतं एका दोनच उरली येतात. म्हणजे आईने ती जपून ठेवलेली आहेत, कारण जसं मी म्हटलं तिने एक काळ वापरलेला आहे. हो मला आठवतंय, पण ते फार पूर्वी मी तर लहान होतो तेव्हा आई इलेक्ट्रिक शेगडी एकदा वापरली होती काही महिने. आम्ही सुद्धा आय गेस त्या नवीन घरात शिफ्ट झालो होतो त्या काळी. आणि इथे सॉलिड पाऊस पडतोय आज आमच्या इथे या राहत्या घरी. आता राहत्या घरी असं सांगायला लागतं कारण नवीन घर तिथे आता एक आहे. गुड इव्हिनिंग राहू. गुड इव्हिनिंग. झाली का झोप? आवरून देते तुला, फ्रेश करते आणि मग फ्रेश नाही व्हायचं, कपडे बदलायचे फक्त. मग तेच बदलून मग जा आणि मग काल सारखं आल्यावर होमवर्क करायचा आहे. या सोफ्याला पण मस्त स्टोरेज मिळतं ना भरपूर. हे पण बरंच काय काय राहिलंय. आणि शेगडी आहे. हा राहू तुम्हाला शेगडी दाखवतोय. इंडक्शन घेऊन जायचं. ऐकलं वाटतं तू सगळं. जेव्हा आपण सगळे शिफ्ट येऊ तेव्हा घेऊन जायचं. तेव्हा ही शेगडी घेऊन जाऊया ना, जेव्हा तिथे कनेक्शन पाईप येणार गॅस येईल ना. तेव्हा. राहू आई कुकिंग ब्लॉग्स कसे करणार त्या इंडक्शन वर? येईल का आईला? जमेल का? एकच असते ती, कसं करणार मग? हे पकडून ठेव, धरून ठेव. कुठलं आहे का ते? हा हे ना इकडनं जरा एखादा हा स्क्रू निघालाय जरा. तर जसं तुम्ही आता बघितलं, अंकिताने शेगडी रॅप करून परत ठेवून दिली आहे आणि इंडक्शन वापरण्याचा निर्णय घेतलाय. तर आम्ही एक काम करतो, आमच्या जवळच दुकान आहे, तिथेच पटकन जाऊन इंडक्शनची विचारपूस करून येतो. काय कॉस्ट आहे, कशी आहे, काय आहे ते. चलो राहू, रेडी? जाऊन येऊया आपण पटकन. चलो हे घे तुझी अम्ब्रेला घे. तर फायनली आम्ही बाहेर निघालेलो आहोत आणि इंडक्शनची जरा चौकशी करून येतो. कोणती इंडक्शन घेणार आहोत, त्याचे फीचर्स काय आहेत, डिटेल्स काय आहेत, हे तुम्हाला माझ्या अपकमिंग ब्लॉग्समध्ये बघायला मिळेलच. तर मगाशी तुम्ही बघितलं असेल की आम्ही इंडक्शनची चौकशी करायला बाहेर पडलो होतो. असं चौकशी करून आलेलो आहोत. 3-4 प्रकारचे इंडक्शन्स बघितलेले आहेत. पण पाऊस इतका प्रचंड पडत होता. घरी आलो, फ्रेश झालो, त्यानंतर डिनरची तयारी, पुष्करचं सुद्धा ऑफिस सुरू झालं, राहूचा होमवर्क, खूप घाई गडबड झाली आमची. त्यामुळे व्लॉग सुद्धा फार काही कंटिन्यू नाही करता आला. आणि आता सुद्धा माझं नाईट रुटीन सुरू आहे. त्यातली सुद्धा माझी ऑलमोस्ट कामं आवरलेली आहेत. इथे तुम्ही बघू शकता माझी सगळी भांडी घासून झालेली आहेत. मी जरा ओटाच पुसून घेतेय. थोडीशीच भांडी घासायला राहिली आहे, ती पण जरा आम्ही आता लस्सी केली होती प्यायला, ती सुद्धा नाही कॅप्चर करता आली कारण सगळाच वेळ खूप घाई गडबडीत गेला. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता माझे कपडे सुद्धा वाळत घालून झालेत आणि आता सुद्धा बाहेर प्रचंड पाऊस पडतोय. त्याच्यामुळे जरा स्टँड मी इथेच आणून ठेवलाय फॅन खाली, जेणेकरून कपडे वाळतील. कारण सध्या काय आहे, पावसाळा आहे, कपडे पटापट वाळत नाही. सो हे सुद्धा काम करून झालंय. आणि आता नाईट रुटीनची 1-2च कामं राहिली आहेत माझी. पटकन ओटा पुसून घेते आणि ॲज युजल उद्या सकाळी आहे राहूची स्कूल. सो उद्या त्यांना काहीतरी स्प्राउट्स द्यायचे, तर मला त्याच्यासाठी मसूर सुद्धा भिजत घालायची आहे. राहूचे डब्बे सुद्धा मी इथे स्वच्छ घासून ठेवलेत आता. सो मी आता पहिले पटकन ओटा पुसून घेते आणि मग मसूर भिजत घालते. आणि आपल्याला ती एक कॉमेंट आली आहे ना की तुम्ही त्या नवीन घरी राहायला जाणार आहात का? हो, मला खरं तर खूप कमेंट्स येत आहेत, अंकिता तुम्ही तिथे राहायला जाणार आहात का? सो सॅटर्डे संडे तर फिक्स आहे, मी आणि पुष्कर राहू आम्ही तिथे जाणार आहोतच. आणि जे वीकडेज आहेत तेव्हा आई पप्पा तिथे राहणार आहेत. कारण मी आता गेल्या 4-5 ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगते की त्यांच्या शूटच्या सेट पासून ते लोकेशन जवळ आहे. त्याच्यामुळे आमच्यापैकी कोण ना कोणतरी रोज तिथे असणारच आहे. सो म्हणून आम्ही हे सगळं छान प्लॅनिंग करतोय, नवीन घर आमचं सजवण्याचं, सगळी व्यवस्था करतोय. राहू भरली का बॅग? हो भरली. घेतलं सगळं? आणलंय का आईने? एक काम करते, आधी तुटलेलं इथे टाकून दे. काय? इरेझर स्कूल मध्ये नवीन आणलास का? आपल्याकडे आहे ना आतमध्ये. मी नवीन देते तुला, थांब जरा. येस. तुटला का तो? तुटला की तोडलास तू? मी नाही तुटला. इरेज करताना तुटला. अच्छा इरेज करताना नवीन देते थांबा. कुठे आहे बघू नवीन? बघ मला. आता तो तोडू. अरे वाह, क्या बात है. पेन्सिल गेली का शाळेत? मी खाल्लं. ठेवला. येस. अशा प्रकारे आजची सगळी कामं झालेली आहेत. आणि शेवटचं काम ते म्हणजे जसं मी म्हटलं की उद्या राहूच्या डब्याला स्प्राउट्स द्यायचे. सो मसूर भिजत घालतेय.
आणि आता आपण भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये. सी यू अगेन, बाय. उद्या मसूर भाजी येस आणि पोळी. येस आवडते ना? आमची फेवरेट. आमची फेवरेट आहे. येस चलो सगळी कामं झाली. सगळ्यांना चल.